आगरी सेना कामगार अध्यक्ष भिवंडी तालुका व पिंपलास गांव के उद्योगपति सम्मानित श्री हरेश विनायक पाटिल का जन्मदिन भिवंडी तालुका पिंपलास गांव में उनके चहीतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर भारी संख्या में स्कूली मित्र मंडली नातेवाईक उपस्थित थे। सभी लोगों ने आगरी सेना कामगार अध्यक्ष भिवंडी तालुका व पिंपलास गांव के उद्योगपति सम्मानित श्री हरेश विनायक पाटिल को शाल और पुष्प देकर स्वागत किया। तो वही हरेश विनायक पाटिल ने सभी लोगों का आभार माना। हरेश पाटील यांच्या वहिनी सुद्धा त्यांना औक्षण करत आहेत। अजय जनार्दन पाटील यांच्या त्या मातोश्री आहेत। पाटील परिवाराच्या वतीने त्यांना औक्षण केलं जात आहे। अजय पाटील यांच्या सौभाग्यवती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। रूपाताई अजय पाटील या सुद्धा त्यांना औक्षण यांनी सुद्धा त्यांना औक्षण केलेलं आहे। त्यानंतर औक्षण करत आहेत त्यांची मुलगी ईशा हरेश पाटील या सुद्धा आपल्या पप्पांना हरेश पाटील यांचे वर्गमित्र प्रसादजी पाटील पाटील वेहेळे तो दूसरा बुके घे ना तो दापोड्याच्या माजी सरपंच आहेत। ताई आपल्याही मनापासून हार्दिक सोन्याचीच गरज असते असा सोन्यासारखा मित्र परिवार 52व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता कॉलेज जीवनातील मित्र असतील, शालेय जीवनातील मित्र असतील, मग ते फोटोग्राफर आम्हाला लाभलेले नरेंद्र दादा करत आहेत। कारण की जेव्हा हरेश पाटील त्यांच्या हातातील ब्रेसलेट, त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैनी ही तुमची परिवार अंजीर वेले बाटले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल। त्यांच्याबद्दल दोन शब्द व्यक्त करायचे बरोबर माहित नाही लागले। माध्यमिक विद्यालयाचे असतील अंजीर एज्युकेशन सोसायटीचे विद्यामंदिर आणि अर्थातच त्यांचे बंधू समोर इथे बघ अरे पप्पा आला पाहिजे ना कॅमेरा बंद तुझा हा पप्पा येतो का तरी चालेल।
म्हणजे बार बार एक आमचे परम मित्र पिंपलास गावचे हरेश विनायक पाटील हे आमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत मित्र म्हणून राहू। आज त्यांचा 52वा वाढदिवस आहे आणि 52व्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व शाळेतले मित्र जे आहोत 1989 90ची 10वीची बॅच होती। आज आम्ही सर्व या ठिकाणी विथ फॅमिली म्हणजे मुलाबाळांसकट सगळे आलो त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि देवाजवळ एवढी प्रार्थना करतो की त्याचं आयुष्य आरोग्य हे त्याला भगवंताने सगळं द्यावं ही आम्ही सगळ्यात प्रार्थना करतो आणि असाच प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करून उर्वरित आयुष्य जे माणसाचं आहे ते मोठ्या आनंदाने साजरं व्हावं। कारण माणूस आज तणावामध्ये आहे आणि तणावाखाली वावरत असलेला माणूस कुठेतरी आज 50-60 आम्ही मित्र आहोत आणि वर्षाला जवळजवळ आम्ही जवळजवळ असे 30-40 वाढदिवस जे आहेत ते जोरात करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जो तणाव आहे घरच्या फॅमिलीचा प्रत्येकाचे काही ना काही टेन्शन असतात ते सगळे बाजूला ठेवतो आणि एक आनंद साजरा करतो। सगळे तणाव आमच्या बाजूला होतात आणि परत आम्ही रिफ्रेश होतो, फ्रेश होतो आणि अशा पद्धतीने प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करतो। सर्वांना संदेश देताना सांगितले ज्याचे कोणाचे ग्रुप असतील त्याने असेच सगळे साजरे करा। पहिले आपण सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत, कोणी क्रीडा क्षेत्रामध्ये, कोणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये। आता आमचे बरेच मित्र असे आहेत, कोणी बँकेत कामाला आहे, कोणाचे बिझनेस आहेत। आता मी स्वतः एक कीर्तनकार आहे, पण तरीसुद्धा मी कीर्तनकार आहे महाराज हे बाजूला ठेवतो आणि मित्रांमध्ये मित्र म्हणून राहतो। असं प्रत्येकाने आपला प्रोटोकॉल जो आहे तो बाजूला ठेवायचा, मित्रामध्ये मित्र म्हणून वावरायचा। तो आनंद जो आहे तो कुठे आनंद दुसरा नाही जो मित्रामध्ये आहे। जो लहानपणी त्याचा प्रेम होता आमच्यावर आणि आमचा त्याच्यावर तसाच्या तसा त्यांनी जसं तर ठेवलेला आहे। कारण आम्ही विभागलो गेलो शाळेतनं तरीसुद्धा त्या माणसाने कुणालाही सोडलं नाही, प्रत्येकाशी तो कॉन्टॅक्टमध्ये राहिला। पहिले कोणाकडे मोबाईल नव्हते पण तो सायकलवर जाऊन एकामेकाशी संपर्क करायचा आणि आज तो मोठ्या गाडीत फिरतो, पण त्यांनी आजसुद्धा सायकलवर फिरणाऱ्या मित्राला सुद्धा सोडलेलं नाही आणि प्रत्येकाशी संपर्कात राहत होतो। आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र करण्याचं काम आमचा एक शशिकांत विष्णू पाटील आणि बाजूलाच आहे लालचंद गजानन भोईर यांनी खरी मेहनत घेतली आणि सगळे आम्ही जमलो आणि सर्व म्हणजे आम्ही सगळे आमच्या फॅमिली सकट येतो हे महत्त्वाचं आहे। मित्र जमतात ते स्वतःच जातात, एन्जॉय करतात, आपल्या फॅमिलीला घरी ठेवतात। पण आमचा एक दुसरा आमच्या मैत्रीमध्ये एक नाविन्य असं आहे की आम्ही आमच्या मुलांनासुद्धा घेऊन येतो, पत्नीलासुद्धा घेऊन येतो। त्याच्यामुळे ह्या आनंदामध्ये अजून एक भर पडते, चांगली भर पडते, म्हणजे दुग्ध शर्करा युक्ताला म्हणतात। आनंद खूपच आहे कारण आम्ही जेव्हा हे आमचे मित्र शशिकांत लालचंद यांनी जेव्हा सगळ्यांना एकत्र केलं तेव्हा सगळ्यांचा एम काय होता की आता आपण 50शी क्रॉस केलेली आहे, 50शी नंतर आपण काय करायचं तर एन्जॉयमेंट करायची की ज्याच्याने आपलं आयुष्य वाढेल। प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख ही येणारच आहेत कारण ती कोणाला सुटलेली नाही। पण ते सुखदुःखानं सामोरे जात असताना सुद्धा जेव्हा आपण मित्र एकत्र येऊ आणि अशी मजा लुटू तर त्याच्यामध्येच आपलं आयुष्य वाढेल किंवा एक वेगळा आनंद आपल्याला मिळेल। आज मला या ठिकाणी आज काकांचे जेवढे मित्र आलेले आहेत अतिशय प्रेमळ आणि मनमिळावू असे त्यांचे मित्र आहेत आणि आज मला हा काकाचा वाढदिवस साजरा झालेला आहे। या ठिकाणी मला असं वाटतं की एक प्रेमाचं नातं म्हणून एवढी सगळी मंडळी जमा झालेली आहे आणि आज या माझ्या काकांचा हा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाला मला अतिशय आनंद झालेला आहे आणि हे आमचे जे काका आहेत हे माझे आधारस्तंभ आहेत। त्यांनी मला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे। आज मी जो काही मी जो काही माझी प्रगती वगैरे जी झालेली आहे ती प्रगती आणि सर्व मला असं त्यांच्याकडून अतिशय एक मला आधार मिळालेला आहे आणि त्या वाढदिवसाला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। सर्वप्रथम माझ्या हरीश मित्राला शुभेच्छा देतो आणि आजचा हा वाढदिवस साजरा करताना खूप असा आनंद होतोय की खरोखरच आमच्या जीवनामध्ये असा एक क्षण आला की मित्रांबरोबर आम्ही एन्जॉय करतो। बाकी आम्ही आमच्या नातेवाईकांमध्ये किंवा इतर ठिकाणी करतो असतो, पण असा हा जो मैत्री परिवार म्हटलं जातं ते खूपच म्हणजे आनंदाचा आहे आणि खूप आम्हाला एन्जॉय करण्याची संधी मिळाली आहे आणि अशीच आम्ही पुन्हा एक संधी प्रत्येक मित्राला सोबत घेऊन आणि त्यांच्या बरोबर राहून आम्ही असंच राहू।